तरी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। याचबरोबर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर राज्यकर्त्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या दरम्यान निषेध व्यक्त करत असताना केली आहे। कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही जरी बंद मागे घेत असलो तरी न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून आरोपींना कठोर शासन करावं आणि या सगळ्याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व राज्यकर्त्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाप्रसंगी बोलताना केली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो। खरं तर आम्ही मोर्चाची परवानगी मागितली होती, पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया, कारण आज या देशाची परिस्थिती आहे। हा बंद आमचा बंद नव्हता, महाविकास आघाडीचा बंद नव्हता, हा संपूर्ण जनमानसाचा बंद होता। आज महिलांचा जो आक्रोश चाललाय हा आक्रोशासाठी हा बंद होता। आज संवेदनशीलता हरवत चालली, त्या संवेदनशीलतेचा हा बंद होता। हा बंद होता, हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता। तर हा बंद हाणून पाडण्यासाठी आज अनेक राज्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मला असं वाटतंय की कोर्टाने आम्हाला हे दिला, पण कोर्टाचा अवमान आम्हाला करायचा नाहीये, कोर्टाचा मान राखायचा असं आमचे नेते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांनी मिळून इथं हा निषेध नोंदवलेला आहे। पण या निषेधावर आम्ही थांबणार नाही। या सगळ्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालल्या पाहिजेत। आरोपींना भर चौकामध्ये अशी शिक्षा द्यायला पाहिजे। अशा शिक्षा या आरोपीला द्या की जेणेकरून कुठलाही माणूस आता दुष्कृत्य करायला धजावणार नाही आणि आता दुष्कृत्य करण्याचा धाडस करणार नाही। ज्या आई वडील आहेत त्या मुलींचे काय हाल आहेत, त्या मुलीचं जीवन पुढचं कसं आहे हा सगळा विचार केला तर अंगाला थरकाप होतो, अंगावर काटा येतो आणि खरोखरच आमची संवेदनशीलता आम्ही हरवून चाललोय का, हरवून बसलोय का? म्हणजे मला नाही आबरू आणि मी कुणाला घाबरू अशी अवस्था या राज्यकर्त्यांची आहे। 1500 रुपये देत आहे महिलांना 1500 रुपये नकोय, लाडकी बहीण योजना नकोय, लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या। यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटपर, माजी आमदार नरसई आडम, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, UN बेरिया यांनी सरकारचा निषेध करून राजीनाम्याची मागणी केली। तोंडाला काळी पट्टी बांधून काळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येनं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पूनम गेट समोर धरणे आंदोलन केलं। यावेळी माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर मनोहर सपाटे, सुशीला आबुटे, आरिफ शेख, संजय हेमकड्डी, हेमा चिंचोळकर, माकपच्या नसीमा पठाण, शशिकला चिवडशेट्टी, सुनंदा माने, जयश्री पाटील, मीना सुरबसे, रमा सर्वदे, वैशाली सातपुते, श्रीदेवी बगले, प्रियंका वाघमोडे, रेखा सपाटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।